हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण काल रात्री तलाठी जिल्हा म्हणजे तलाठी पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत, परंतु फक्त 23 जिल्ह्यांचेच निकाल काल जाहीर झालेले आहेत. 13 जिल्ह्यांचे निकाल अजून लागलेले नाहीत. तर उर्वरित जे 13 जिल्हे आहेत ते कोणते आहेत ज्यांचे निकाल लागले नाही आणि ते निकाल कधी लागणार आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवकच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या. याच्यातून 40 तांत्रिक प्रश्नांची तुमची तयारी होऊन जाईल. तर सर्वात आधी लक्ष द्या, हे ते 23 जिल्हे आहेत ज्यांचा निकाल जाहीर झालेला आहे. इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्यांची मी काही नावं वगैरे वाचून दाखवत नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाईल. तर या 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. तर ते 13 जिल्हे कोणते आहेत ते आपण आधी पाहूयात. तर या ठिकाणी पहा, अहमदनगर, पुणे, ठाणे, त्याच्यानंतर पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली हे ते 13 जिल्हे आहेत. त्यांचा निकाल अजून आलेला नाही. आता यांचा निकाल का जाहीर केला नाही त्याचं आधी कारण समजून घेऊयात आणि मग कारण समजलं की यांचा निकाल कधी येणार आहे ती माहिती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, महसूल विभागामार्फत जे प्रसिद्धीपत्रक कालच दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 सवलगातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिशन फॉर सोशल लिव्ह टू अपील नंबरमधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल. म्हणजे पहा, सर्वोच्च न्यायालयामध्ये पेसाच्या संदर्भात जी केस दाखल केलेली आहे त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं पेसामध्ये येणारे जे 13 जिल्हे आहेत महाराष्ट्रातील त्यांचा निकाल लावू नये असे आदेश दिलेले आहेत. म्हणून त्या 13 जिल्ह्यांचा निकाल लावलेला नाही. आता हे तुम्हाला कारण समजलेलं आहे. मग आता निकाल कधी लागेल तर ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार येत्या 30 जानेवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी होणार आहे. जर 30 जानेवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच या पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल. सर्वोच्च न्यायालयानं जर आदेश दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातलेली आहे ती जर उठवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल. म्हणजे हे पूर्णपणे कशावर अवलंबून आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर. सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे. राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच ठरवू शकत नाही, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये याची केस सुरू आहे. तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. जर त्यांनी 30 तारखेलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1-2 दिवसातच राज्य शासन हा निकाल जाहीर करेल आणि त्यांनी जर समजा परवानगी नाही दिली तर मात्र जोपर्यंत ते बंदी उठवत नाहीत तोपर्यंत राज्य शासनाला निकाल लावता येणार नाही. त्यामुळं हे जे 13 जिल्ह्यातील मुलं आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येणारे जिल्हे आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीच वाट पाहावी लागेल. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांसमोर नाही. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 73 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलं. याच्यामध्ये नगर रचना, शिपाई, नगर परिषद, तलाठीचे पेपर दिलेत. तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.